हे बघा इथं आपण आता सध्या बघतोय एनर्जी. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ एनर्जी? फर्स्ट ऑफ ऑल टेल मी द थिंग, व्हॉट इज एनर्जी? यस, व्हेरी गुड. दिदीसाठी टाळ्या. रोहित फॅनबद्दल. व्हॉट इज एनर्जी? एनर्जी इज नथिंग बट कॅपॅसिटी टू डू द वर्क. एनर्जी काय असतं? कॅपॅसिटी टू डू द वर्क. मग आपण त्यात नववीच आपण बघतोय कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी म्हणजे कुठली एनर्जी येते? द एनर्जी विच कॉजेस ड्यू टू मोशन. सपोज टू बी, आता त्यांनी काही उदाहरण दिलेले आहे. त्यातलं एक उदाहरण मी माझ्या मनाचं देतो. कॅरम खेळतोय. कॅरम खेळत असताना आपण स्ट्रायकरने स्ट्राईक केलं. स्ट्रायकरने स्ट्राईक केल्यानंतर तुमची जी छोटी गोटी आहे हां, ती काय होते? मूव्ह करते. कशामुळे? स्ट्रायकरमुळे. बरोबर आहे की नाही? देन त्यांनी सेकंड एक्झाम्पल इथं सपोज टू बी दिलेलं आहे अ फास्ट क्रिकेट बॉल. तुम्ही थ्रो मारताना बघितलेलं आहे क्रिकेटर्सला. तुम्ही बॉलने थ्रो मारताय, पण ती बॉलची जी मोशन आहे ती कशाला ट्रान्सफर झाली? स्टंपला. कळतंय? इवन समटाइम्स स्टंप्स गेट ब्रोकन, तुटून जातात डायरेक्ट. कशामुळे? बॉलच्या मोशनमुळे. द स्ट्रायकर हिट्स अ कॉइन ऑन द कॅरम बोर्ड. द सेम एक्झाम्पल आय गिव्हन हिम. वन मार्बल. लहानपणी आपण ठेवलेले, आपण घरी खेळलेलो आहेत मार्बलने, हो की नाही? साधं मी तुम्हाला मराठी भाषेत सांगितलंय. गोटी आपण खेळल्या. सो काय होतं? हे एनर्जी ड्यू टू मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट. म्हणजे मोशनमुळे काय होतं आहे की एनर्जी ट्रान्समिट होते. खूप महत्त्वाची एनर्जी आहे बरं का. इवन आपण जे लाईट वगैरे बघतो ते जे प्रोड्यूस होते, ती लाईट प्रोड्यूस होणारी जी आहे तर ओम त्यात एकदम महत्त्वाचा विषय बरं. जेव्हा पाणी जे स्टोअर करून ठेवलं, स्टोअर केल्यानंतर पाणी वाहत आलं आणि वाहत आल्यानंतर ते टर्बाईनला स्ट्राईक करत आहे. टर्बाईन फ्लो होतोय आणि त्याच्याने लाईट तयार होते. अशा बऱ्याचशा एनर्जी कन्व्हर्जन्स आपण पुढच्या 2 पानानंतर बघितलं. बट सध्या आपल्याला बघायचं आहे कायनेटिक एनर्जी. आणि कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू बघायची आपल्याला. कसली व्हॅल्यू बघायची आहे? कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू बघायची आहे. मग ती काढायची कशी? सो कायनेटिक एनर्जी म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे वर्क डन ऑन अन ऑब्जेक्ट. हाऊ द वर्क इज डन? बाय मोशन. एक पोटेन्शियल एनर्जी राहिली तर स्टॅटिक वर्क. स्टॅटिक म्हणजे स्थिरतेमुळे तिथं कार्य होत असतं. आपण दुसऱ्या टॉपिककडे तर जाणार. आपल्याला कायनेटिक एनर्जीकडे फोकस करायचं. मग त्यांनी एक्सप्रेशन विचारलेलं आहे. वी नो दॅट वर्क डन फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. हे काय? फोर्स. एस काय आहे? डिस्प्लेसमेंट. सो एफ इज नथिंग बट फोर्स अँड एस इज डिस्प्लेसमेंट. सो एक्सप्रेशन जर बघितलं आपण, एक्सप्रेशन फॉर व्हॉट? एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी. एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी जर बघितलं तर त्यात आपल्याला आता सर्वात आधी त्यांनी दिलेलं आहे. सपोज अ स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑफ मास एम. एक ऑब्जेक्ट आहे, त्याचं मास किती आहे? एम. मास ऑफ ऑब्जेक्ट. याला सॉल्व करताना कसं सॉल्व करायचं? जसं एखादी प्रॉब्लेम दिलेला आहे तुम्हाला आणि रीड करत चालायचं आणि मग त्याला आपण गिवन डाटा कसं लिहितो तसं लिहायचं. सो सपोज अ स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑफ मास एम मूव्स बिकॉज ऑफ एन अप्लाइड फोर्स. अप्लाइड फोर्स आपण आधीच बघितलं की एफ काय? अप्लाइड फोर्स. हे बघा, हा जो मास आहे हा कशामुळे मूव्ह होणार माहिती का तुम्हाला? ह्या फोर्समुळे. तो स्थिर होता आणि जोरात तो मूव्ह करणार आहे. बट ड्यू टू व्हॉट? ड्यू टू दिस अप्लाइड फोर्स. देन लेट u be its initial velocity. So we know that u initially तो ऑब्जेक्ट जो होता तो काय आता? स्थिर. सो इट्स इनिशियल व्हेलॉसिटी. नॉर्मली ही जी व्हेलॉसिटी आहे ती 0 असते. बरोबर आहे की नाही? मी स्टार्टिंगला सपोज आपण रेस लावली. रेस लावल्यानंतर काय करतोय आपण की स्टार्टिंगला एकदम मोशन असते का आपल्याला? नाही. आपण रन करणार आहोत. थोड्या वेळाने आपली स्पीड किंवा वेलॉसिटी किती आहे ते चेक करू शकतो आपण दर्शन. पण स्टार्टिंगला तर 0 असते ना. किंवा तुम्ही जिथून स्टार्ट करताय ती तुमची इनिशियल वेलॉसिटी. पण ह्या केसमध्ये स्टार्टिंगला ऑब्जेक्ट स्थिर आहे आणि काहीतरी येऊन त्याच्यावर आदळणार किंवा काहीतरी मोशन त्याला देणार
आणि आपण पुढे ढकलले जाणार आहोत. मग पुढे लेट द अप्लाइड फोर्स बी एफ, दिस जनरेट्स अन ॲक्सलरेशन ए इन ऑब्जेक्ट. ते काय प्रोड्यूस करतोय? ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशन मी तुम्हाला शिकवलं आहे की रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी जरी म्हटलं तरी तुम्हाला मी सांगितलं होतं बाईकला आपण काय करतो? ॲक्सलरेट करतो. जितक्या जोरात ते आदळणार, जितक्या जोरात ती वेलॉसिटी भेटेल तेवढ्या जोरात हे ॲक्सलरेशन त्या ऑब्जेक्टला भेटणार. बरोबर आहे की नाही? पुढे हे आलं ॲक्सलरेशन. दिस जनरेट्स अन ॲक्सलरेशन A in object, and after time t the velocity of the object becomes equal to v. Initial velocity ही होती. After time t थोड्या वेळा नंतर ती जी v आहे, जी velocity होती ती चेंज होईल फायनल वेलॉसिटीमध्ये. कशामध्ये चेंज होणार? ती फायनल वेलॉसिटी जी मॅक्झिमम राहील. किती आहे मॅक्झिमम? ती आली तुमची v फायनल वेलॉसिटी. So the displacement during this time is s. I already write down s is displacement. Okay. So work done on the object is work done on object. So what is work done on object? कार्य किती होता है? Work done on object. Work done काय असतं? फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. काय असतं? फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. म्हणजे किती जोरात फोर्स अप्लाय केलंय आणि फोर्स अप्लाय केल्यानंतर ती जी बॉडी आहे ती कितीने डिस्प्लेस झाली हे शोधायचं असतं आपल्याला. मग बघा, मग W इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तुम्हाला काहीच फाइंड आउट नाही करायचं यात जास्त. तुम्ही जर W इक्वल टू एफ एस कडे लक्ष दिलं तर तुम्हाला F काढायचं आहे आधी आणि देन S काढायचं आहे. सो रेडी. आता मेन तुम्हाला सर्वांना माहिती आहे फोर्स इक्वल टू व्हॉट? मा. मी नाही म्हणतो आईची आठवण करायची. मास इंटू ॲक्सलरेशन. मास M किती आहे? M. ॲक्सलरेशन काय आहे? सांगा, मला दिसत नाहीये. ओके, ए. सो एफ इक्वल टू काय आलं तुमचं? मास इंटू ॲक्सलरेशन. हे काय आलं तुमचं? एफ इक्वल टू मास. हे बघा, परत बघा, याच्यातला आपण एफ काढलाय. आता नाउ इट्स टाइम फॉर एस. एस जे आहे तुम्ही न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशनने काढलं. सो वी नो दॅट एस इज इक्वल टू ut प्लस हाफ AT square. S equal to ut plus half AT square. पहिली इक्वेशन काय? न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन. v equal to u plus AT. ते थोड्या वेळाने लागणार आहे. ही आहे सेकंड. न्यूटन्स सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. But as we know that u is how much? Starting ला 0. So S is equal to 0 multiplied by t plus half AT square. So 0 multiplied by anything 0. So S equal to काय आला था? 1/2 AT square. S equal to काय आलं तुमचं? half AT square. I'm going to give this one equation 1, this one equation 2 and this one equation 3. S equal to काय आला था तुमचं? हाफ AT स्क्वेअर. मग आपण परत वरचं रिकॉल करूया. काय? पुट व्हॅल्यू ऑफ F and S in equation which one? मग बघा, W इज इक्वल टू F च्या जागेवर काय लिहिणार? मास इंटू ॲक्सलरेशन. आणि S च्या जागेवर काय लिहिणार? हाफ AT स्क्वेअर. काय लिहिलं आपण? मास दॅट इज M इंटू A इंटू हाफ AT स्क्वेअर. ब्लॅक कलरचा पेन होतो ना, तो पेन द्या. मग बघा, इनिशियली मी 1/2 घेतलंय.
देन एम एकचदा आहे, ए किती वेळेस आहे, 2 वेळेस, म्हणजे ए इंटू ए स्क्वेअर, आणि हे आलं टी स्क्वेअर. सो हाफ एम ए आणि टी सोबत घेतलंय स्क्वेअर, हे आलं तुमचं डब्ल्यू. वर्क डन. आलंय का लक्षात? हाफ एम 80 स्क्वेअर. इझी आहे का? हे बघा, डब्ल्यू इक्वल टू एफ इंटू एस, एफ इक्वल टू मा, देन एस इक्वल टू हाफ 80 स्क्वेअर, मा अँड हाफ 80 स्क्वेअर. तर एम साईडला घेतलं परीक्षेत, ए आणि ए स्क्वेअर, ह्या दोघांचा इथं गुणाकार आहे हा परीक्षेत, ए इंटू ए स्क्वेअर आलं, आणि हे टी स्क्वेअर आहे. मग तुम्हाला एक प्रॉपर्टी माहीत असायला पाहिजे, कुठली? ए रेस टू एम इंटू ए रेस इंटू टी रेस टू एम. ही मी वेगळ्या नोटेशन्सनं दाखवतोय. तर ही काय तुमची 80 रेस टू एम. हे दोघांची टोपी सारखी झाली, ह्यांची हे 2 झाली, मधल्यांचा गुणाकार झाला. देन ॲज आय ऑलरेडी टोल्ड यू, काय की आपण पहिले काय घेतलं, ही डब्ल्यू इक्वल टू, ही इक्वेशन आली, इक्वेशन नंबर 4, आणि त्यानंतर न्यूटन्स इक्वेशन, सेकंड इक्वेशन ऑफ मोशन नंतर आपण कुठली वापरायची आहे? फर्स्ट, युझिंग न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. काय ती ऐकून आली? v इक्वल टू यू प्लस 80. बट प्रत्येकाला माहिती आहे यू किती आहे, v आहे, u आहे 0. म्हणजे v काय आलं तुमचं? v इक्वल टू काय आलं? 80. हे आलं इक्वेशन 5. पुट द व्हॅल्यू ऑफ v, पुट व्हॅल्यू ऑफ v, जी v ची किंमत आहे, पुट व्हॅल्यू ऑफ v इन इक्वेशन 4. v ची किंमत टाकली आपण, मग बघा काय आलं, w इज इक्वल टू हाफ m ॲज इट इज 80च्या जागेवर घेतलं v स्क्वेअर, म्हणजे w इक्वल टू काय आलं, हाफ mv स्क्वेअर. अगेन ॲज वी नो, वर्क डन ऑन फ्रॉम इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय म्हणते माहिती का तुम्हाला, की w इज इक्वल टू काय आहे, वर्क डन ऑन ऑब्जेक्ट इज इक्वल टू 4 यूनिट. ॲक्च्युली नॉट इक्वेशन 1, आपण त्या आधी बघितलंय, हे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वर्क डन ऑन एन ऑब्जेक्ट. सो इट हियर वी आर गोइंग टू राइट डाउन फ्रॉम हियर, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू व्हाट, वर्क डन ऑन ऑब्जेक्ट. सो कायनेटिक एनर्जीला आपण काय लिहिलं, के इंटू के डॉट ई डॉट, सॉरी जास्त मॅथ चालत आहे, के डॉट ई डॉट, दॅट इज कायनेटिक एनर्जी. सो वर्क डन ऑन ऑब्जेक्ट किती आहे तुमचं, हाफ mv स्क्वेअर. आणि नॉर्मली तुम्ही कुठेही बघा, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh आणि कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv स्क्वेअर. हे तुम्हाला पुढे कधीही काम आहे. आलं का लक्षात? ही व्हॅल्यू पाठ असायलाच पाहिजे. परत एकदा बघा, कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, एखादी वस्तू आहे, तिला कायनेटिक एनर्जी, गतिज ऊर्जा म्हटलं जातं मराठीत. किती भेटेल एनर्जी, समजा मी आलो आणि आता हा लिहितोय साईड, मी जोर जोरात त्याला हलवलं, म्हणजे मी याला कायनेटिक एनर्जी देतोय, बरोबर आहे की नाही? तर कायनेटिक एनर्जी त्याला भेटेल कसं, फॉर एक्झाम्पल तुम्ही पळताय, कोणी तुम्हाला पुश केलंय, तर त्याची पण एनर्जी आपल्याला भेटते, अनबॅलन्स पण होतो समटाईम्स. तसं ते स्ट्रायकराने तुम्हाला ते उदाहरण दिले. सो कायनेटिक एनर्जी इक्वल टू वर्क डन ऑन ऑब्जेक्ट. तुम्हाला हे इक्वेशन लक्षात ठेवायचं आहे, आणि त्याच्यावरून तुम्हाला वर्क डन काढायचं आहे. फोर्सचं आलं मा, एसचं आलं हाफ ut प्लस हाफ 80 स्क्वेअर. इनिशियल वेलोसिटी 0 होती, हाफ 80 स्क्वेअर आलं, ते व्हॅल्यू पुट केल्या, ह्या दोघांना सोबत लिहिलंय, w इक्वल टू हाफ m80 ब्रॅकेट स्क्वेअर. मग लगेच फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन आलं, v इक्वल टू 80 आलं, आणि 80च्या जागेवर आपण काय लिहिलं, v लिहिलं, हाफ mv स्क्वेअर. पण वर्क डन म्हणजेच काय, किती कार्य होणार आहे, जितकी एनर्जी आहे तितकं कार्य. चालेल.